बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी सोन्या. प्रकरण 5. सोन्या, इकडे कुठं? गाव पाठीमागे पडताच शकील म्हणाला. तसा चला रे, गंमत करूया. सोन्या आनंदाने म्हणाला. कसली गंमत? गंमत? अरे धमाल करूया. हॉटेलात काहीतरी खाऊया, थम्सअप पिऊया. आणि काय म्हणालास? हॉटेलात खायचं, थम्सअप प्यायचं? सोन्याला मध्ये तोडत जिभेला सुटलेलं पाणी गिळत कोरड्या ओठावरून जीभ फिरवत शकील म्हणाला. तसं होय, खाऊया, पोटभर खाऊया. सोन्या म्हणाला. नागेशला वही देऊया आणि किसनसाठी चड्डी पण घेऊया नवी. काय? किसन एकदम किंचाळला. मला नवी चड्डी? होय, नवी चड्डी. तुझी चड्डी फाटली आहे ना? होय, पण पैसे? त्याची काळजी तू करू नकोस रे. सोन्या असल्यावर काय कमी? तरी पण सोन्या, तरी पण नाही आणि फिरी पण नाही. चला आज मज्जा करूया, चला. सोन्या, भीती वाटते रे. कुठून आणलेस पैसे? कुठून का ना, खायला पाहिजे की नको? पाहिजे रे, कालपासून मी जेवलो नाही. आणि वही? तुला तर सगळं माहीतच आहे. चड्डी नको आहे काय? दिलीस तर हवीच आहे. मग चला तर आता कुठले पैसे, काय पैसे विचारत बसू नका. सोन्याची चौकडी गावापासून लांब जाऊ लागली. उन्हाने डोकी भाजू लागता सोन्याने आपला शर्ट काढून डोकीवर बांधून टाकला. नागेशने पिशवी डोकीवर ठेवून घेतली. किसन आणि शकील मात्र उन्हातून तसेच चालू लागले. त्यांच्या पायात चपला सुद्धा नव्हत्या, पण त्यांना त्याची सवय होती. त्यामुळे उन्हात त्यांचे पाय पोळत नव्हते, डोके भाजत नव्हते की तहानेने जीव व्याकुळत नव्हता. खोतांची विहीर दिसताच नागेश म्हणाला. सोन्या, जरा पाणी पिऊन मगच पुढे जाऊया. एवढ्यात काय तहान लागली तुला? कधी पाणी पिला नाहीस की काय? हसत शकील म्हणाला. फार तहान लागली रे. नागेश म्हणाला. बघ, विहिरीवर मोटरही चालू आहे. पाणी पिऊन मगच पुढे जाऊया. नाग्या, 5 मिनिटात ओढा येतोय. ओढ्याच्या पलीकडेच पाटलांची विहीर आहे. विहिरीवर चिंचेची झाडी आहे. पाणी पिऊन थोड्या चिंचाही घेऊ तिथं. इथं वेळ घालवण्यापेक्षा तिथंच जाऊ. होय होय, मक्याची कणसं सुद्धा आलीत शेतात, तीही घेऊ. आणि पानमळ्याभोवतीची तुतीही घेऊ. चिंचा, कणीस, तुती एवढ्याचा मोह नाही पडला तरच नवल. नागेश खुशीत हसला. त्याचे डोळे चमकले. भुकेबरोबर तहानही तो विसरून गेला. उड्या मारीत ही वानरसेना मग पाटलांच्या मळ्यात आली. विहिरीवर पाटील आजोबांना पाहता सोन्या दचकला. आता पाटील आजोबा त्यांच्या घरात चोरी केल्याबद्दल विचारतील काय? रागावतील काय? मारतील काय? सोन्याला भीती वाटली, पण मनातल्या भीतीला मनातच कोंडून तो पुढे झाला. त्याला पाहतच पाटील आजोबा हसले, म्हणाले. सोन्याच नव्ह तू? सोन्याच्या पोटात गोळा उठला. शौचास झाल्याची भावना त्याला तीव्रतेने झाली. घाबरून इकडे तिकडे तो पाहू लागताच. काय रे बारक्या, तुलाच म्हणतोय मी. सोन्याच नव्ह तू? होय होय होय. चोरी केल्यासारखा चाचरतोयस कशाला? चोरी? कुठली चोरी? सोन्याला घाम फुटला. त्याने गळ्यावर हात फिरवला. चोरी म्हटल्यावर घाम फुटला की काय? घाम कुठं आहे? नाही नाही. बरं बरं, असू दे. चोरात हसत पाटला आजोबा म्हणाले. कुठं धाड घालायला चाललायचा?
कशाला शेतात आहे? नाही, पलीकडच्या गावात चाललोय. कशाला? नागेशच्या मावशीने बोलवलंय. सोन्या म्हणताच नागेश दचकला. टकामका सोन्याकडे पाहू लागला. आणि कोणाच्या घरात आहे मावशी? पाटील गरजताच नागेश पप करू लागला. तसा सोन्याच म्हणाला, अत्ताराच्यात आहे. बरं बरं, जावा आता. पाटील म्हणाले, पर इथं आत कशा पाय आलाय जा? तहान लागली आहे, पाणी प्यायला आलोय. बरं बरं, प्या जावा पाटावर. चोरीबद्दल पाटील काही बोलले नाहीत. तसा सोन्याने सुस्कारा सोडला. उड्या मारत चौघं पाटावर गेली. झुळझुळत वाहणाऱ्या पाटातल्या पाण्यात उभं राहून उंजळी उंजळीने पोटभर पाणी पितात चौघांचे चेहरे खुशीत हसले. पाण्याने पोट भरताच त्याच पाण्यात त्याने खेळ सुरू केला. एकमेकांच्या अंगावर पाणी मारता मारता चौघांचे कपडे भिजवून गेले. सोन्या, बस रे आता, चल जाऊया. बरं, चल जाऊया. म्हणत सोन्याने शकीलला पाण्यात बुचकाळले. हात धरून ओढताच शकील पाण्यात आपटला. मग नागेशने सोन्याला पाडले आणि पाटातच पोहण्याचा कार्यक्रमही त्याने उरकून घेतला. पाणी प्यायचं झालं की नाही अजून? पाटील आजोबांचा आवाज येतात. चला रे चला, आता जाऊया, सोन्या म्हणाला आणि झाडाखाली ठेवल्या पिशव्या घेऊन सगळी जायला निघाली. तोच, हे पोरांनो, इकडे या, आजोबा म्हणाले. सोन्याच्या पोटात पुन्हा गोळा उठला. कपडे भिजल्याची आणि शरीराला थरथर सुटल्याची त्याला जाणीव झाली. गोगलगाईसारखा सोन्या पुढे झाला. तिघं त्याच्या पाठोपाठ जाऊन आजोबांपुढे उभे राहिले. संभा, आतली काठी आणि इकडे. आजोबांची गर्जना ऐकता सोन्याची जीभ कोरडी पडली. भिजल्या अंगात गरम पाण्याची कारंजी उडू लागली. संभाने काठी आणून देताच, चला, पाटील म्हणाले आणि पुढे झाले. पाठीमागून चौघं पाय ओढीत चालू लागले. पेरूच्या झाडाजवळ येताच हातातल्या काठीने त्यांनी पेरू पाडले आणि मुलांना म्हणाले, घ्या रे पेरू, खावा. हुर्रिओ करून सोन्याने उडी मारली. चौघांनी पेरू खिशात भरले, हातात घेतले. सोन्याने आजोबांकडे पाहिलं. आजोबा हसत होते. आजोबांचं मिशीतलं हसणं पाहताच आपल्या अंगातून काहीतरी उसळतंय आणि ते आजोबांकडे धावतंय असं काहीतरी सोन्याला विचित्रच वाटून गेलं. पेरू खात खात मग ही चौकट पुढे निघाली. वाडीत येताच सोन्या हसत नागेशला म्हणाला, नाम्या, मावशीकडे जायचं की नाही? कुठली मावशी? अरे अत्तराची. खो खो हसत नाग्या म्हणतात तिघही हसू लागली. सोनिया, मला तर भीतीच वाटली बरं का. माझ्या मावशीला अत्तराच्यातच दिलेलं ऐकताच माझी तर बोबडीच वळली. मग बनवलं की नाही म्हाताऱ्याला? पण सोनिया, तुझी पण बोबडी वळवली होती बरं का आजोबांनी. माझी का ते मला माहित नाही, पण तुझी चड्डी पिवळी व्हायला आली होती एवढं खरं, होय की नाही? बरं चला, आधी काय करायचं? सोन्याने विषय बदलताच, आधी हॉटेलात खाऊया. नागेश म्हणाला, आईला आत्ता तर पेरू हादरलंच की रे. पण मला भूक लागली, चला. चला तर चला, आपलं काय? सोन्या म्हणतात चौघे कोळ्याच्या हॉटेलाकडे निघाले. सोन्या, पैसे आहेत ना? पैसे म्हणतात सोन्याने खिशात हात घातला. पैशांचा लगदा त्याच्या हातात लागताच, मेलो आता, खलास, सोन्या म्हणाला आणि खिशातला लगदा त्याने हळूच बाहेर काढला. अरे सोन्या, पैसे भिजले की आता. सोन्याला आपल्या पायाखालची सतरंजी कोणीतरी ओढल्यासारखी वाटली. त्याला काही समजेना. असं का व्हावं? कष्टानं मिळवलेला पैसा असा हातचा का जावा? पाटलांच्या घरातून मिळवलेले पैसे पवनदादाने काढून घेतले आणि आत्ताच्या पैशाला पाटलांच्या विहिरीच्या पाण्याने भिजवून टाकले.
आता काय करायचं? सोन्या डोळे फाडून भिजलेल्या नोटा पाहत राहिला. नागेश त्यातली नोट न फाडता निघते का हे पाहण्याच्या प्रयत्नाला लागला आणि त्याला यश आले. 50ची एक नोट न फाटता निघाली. तसा हात चोळून सोन्या म्हणाला, बघ रे नाग्या, सगळ्या नोटा निघतात का बघ. हळुवार हाताने एक एक नोट नागेशने वेगळी केली. सगळ्या पैशांचे प्राण वाचलेले पाहताच हुर्र करून चौघांनी एकमेकांना टाळी दिली. चला रे, एक एक नोट हळूच उचला, आपण त्या हॉटेलवाल्याच्या स्टोव्हजवळ वाळवून घेऊ. सोन्या म्हणताच सगळ्या नोटा घेऊन चौघं हॉटेलात घुसली. ती थेट आतल्या बाजूला निघाली तसा कळकट कपड्यातला मळकट टॉवेल खांद्यावर टाकला. म्हातारा खेकसला. अरे अरे, आत कुठं निघालाय? आजोबा, जरा काम आहे आत. लाडीगुडी लावत सोन्या म्हणताच म्हातारा विरघळला. तोंडावरच्या रेषा हलवून म्हणाला, का रे, काय काम आहे आत? आजोबा, पाण्यात खेळताना आमचे पैसे भिजलेत, ते वाळवायचे आहेत. खरं सांगून हातातली भिजकी नोट दाखवताच, चला वाळवून देतो मी तुम्हाला नोट, नाहीतर स्टोव्हवर राग कराल त्यांची, म्हणत म्हातारा त्यांच्या पुढे झाला. त्यांच्या पाठोपाठ चौघं आत गेली. टकामका सभोवती पाहू लागली. चिरलेला कांदा, कोथिंबीर, तळून ठेवलेले बटाटे वडे, भजी, गव्हाची चळत आणि वाफाळलेली भाजी पाहता चौघांच्या तोंडाला पाणी सुटले. आपल्याला भयंकर भूक लागल्याची जाणीवही झाली. वाळवायला नोटा देतायसा की बघतच राहतासा? म्हातारा म्हणतात सगळ्यांनी आपापल्या हातातल्या नोटा त्याला दिल्या आणि स्टोव्हवर पत्रा ठेवून त्याने त्या वाळवल्या. भिजलेल्या नोटा वाळवल्यामुळे त्या चांगल्या कडक झाल्या. तसा सोन्या म्हणाला, अरे बघा, नोटा कशा भाजल्या उडदाच्या पापडावाणी झाल्यात. मग खातायचा काय केक पापड? म्हातारा म्हणतात, आम्ही खातो, पर आज्या, तुझ्या तोंडात दात आहेत का पापड खायला? सोन्याला कोपरा मारून शकील म्हणतात सगळी खॉ खॉ हसली. तसा, दाखवू का खाऊन सगळ्या नोटा? म्हातारा म्हणाला तसा घाबरल्यासारखा, नको 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 आजोबा, दात पडतील सगळे, म्हणून सोन्याने नोटा आपल्या हातात घेतल्या. काकडीत नोटांचा स्पर्श होता. सोन्या सुखावला, नोटाकडे बघतच राहिला. चला आता बाहेर, असं म्हातारा म्हणतात चौघे बाहेर आले. एका टेबलाभोवती समोरासमोर बसले. बोला, काय खाणार? काय रे, काय खायचं? सोन्या, बटाटे वडे खाऊ. नागेश, नको सोन्या, गरम भजी घेऊया. किसन, त्यापेक्षा मिसळ घेऊया, मिसळ. शकील. तिघांचं तीन ऐकताच सोन्या म्हणाला, आजोबा, कुणाला काय पाहिजे ते द्या. आणि तुला? मला पण मिसळच आणा. पोटभर खाणं होता. सगळी उठली. एवढ्यात शकीलची नजर घड्याळाकडे गेली. तसा तो ओरडून म्हणाला, सोन्या, बघ, 5 वाजले, शाळा सुटली, उठा आता. 5 वाजलेले ऐकताच आपापल्या पिशव्या घेऊन चौघं उठली. त्यांच्याबरोबरच काउंटरजवळ येऊन म्हातारा म्हणाला, मालक, 45 रुपये. काय, 45? चौघं चित्कारताच, मग पोटभर 2-2 प्लेट हादडल्यासा की, म्हातारा म्हणाला. आणि सोन्याने 50ची नोट पुढे केली. 5 रुपये परत मिळतात. पळा रे, सोन्या म्हणाला. तसे सगळे हॉटेला बाहेर पडले. पोट भरल्यामुळे सगळ्यांची तोंड टपोऱ्या फुलासारखी फुलून गेली. सकाळपासूनच्या धावपळीचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. हॉटेलच्या समोरच्या रस्त्याला दुकानं होती. तो बाजारपेठेचाच रस्ता असल्यामुळे सगळ्या प्रकारची दुकानं त्या एकाच रस्त्यावर होती. किराणा माल, स्टेशनरी दुकान, पानपट्टीची खोकी, छोटंसं भांड्यांचं दुकान, त्याच्यासमोरच बाहेर चपलांचं दुकान आणि आत चांबाराचं घर. थोड्याच अंतरावर कापड दुकान आणि त्याला लागूनच कासाराचं बांगड्यांचं दुकान. सगळ्या दुकानावर नजर फिरवत फिरवत ही चौकडी स्टेशनरी दुकानात घुसली. शाळा नुकतीच सुटलेली असल्यामुळे वह्या, पेन्सिल, खोडरबर वगैरे घेण्यासाठी शाळेच्या मुलांची झुंबड उडाली होती.
सोन्या, आटप लवकर, जायला उशीर होतोय. किसन म्हणताच समोर उभ्या असलेल्या जरा मोठ्या 7वी-8वीच्या मुलांच्या मध्ये घुसून सोन्या म्हणाला, 100 पेशीच्या 2 वह्या द्या. दुकानदाराने वह्या देताच वह्या घेऊन सोन्या त्या घोळक्यातून बाहेर पडला. दुकानदार दुसऱ्या मुलांना काय पाहिजे ते विचारू लागता सोन्या हळूच बाहेर सटकला. तिघही मग त्याच्या पाठोपाठ बाहेर आले. बरं झालं, चला तेवढेच पैसे वाचले, सोन्या मनात म्हणाला. सोन्याने पैसे दिले की नाही हे तिघांनाही समजलेच नाही. वह्यांचे पैसे दिले असते तर चड्डीला पैसे उरले नसते, सोन्याने मनात विचार केला. 40 रुपयांपर्यंतची आता किसनसाठी चड्डी घेता येईल. चला रे आता कापड दुकानात जाऊया. कापड दुकानात कशाला रे, शकील म्हणताच, अरे किसण्यासाठी चड्डी घ्यायची आहे. पैसे पैसे आहेत, चल बघूया 40 रुपयांपर्यंत येते का चड्डी. चौघं कापड दुकानात जाताच, काय रे काय पाहिजे, दुसऱ्या सुरात दुकानदार म्हणतात, चड्डी चड्डी पाहिजे, खाकी. सोन्या म्हणाला, आहे काय, चड्डी आहे पण पैसे आहेत ना. पैसे आहेत, सोन्या मनात म्हणाला. बरा चिंगूस दिसतो दुकानदार. वह्यांसारखी चड्डी पण फुकटात घेता आली असती तर मजा आली असती. सोन्या पुटपुटताच, काय म्हणालास, नागेश म्हणाला, काही नाही रे, चला चड्डी बघूया. दुकानदाराने बाकी चड्ड्या दाखवताच किशाच्या मापाची एक चड्डी त्याने पसंत केली. बघ रे किशा, चड्डी घालून बघ येते का ते, शकील म्हणतात. किशाने चड्डीवर चड्डी घालून बघितली. चड्डी बरोबर बसली. नवीन घाल रे चड्डी, सोन्या हसत म्हणाला. जुनी चड्डी आपण या वाडीला भेट देऊन जाऊया. सोन्याच्या बोलण्याने दुकानदार हसला आणि म्हणाला, का रे, वाडी काय उघडी वाटली की काय तुला. उघडी नाही पण चड्डी दाटकी व्हायला लागली आहे. सोन्यानेही हसत टोला मारला. वाडी वाढली, आता मोठी झाली. सोन्याच्या सहज बोलण्याची दुकानदाराला गंमत वाटली. त्याच्या मनात विचार आला, खरंच वाडी वाढली, आता मोठी झाली. आपण लहान होतो तेव्हा मोजकीच घरं होती. दुकानातून काही आणायचं झालं तरी एखाद्या पलीकडच्या गावातून आणायला लागायचं. ओढाही आत्तासारखा पूर्वी कोरडा नव्हता. 12 गुडघ्या एवढं पाणी असायचं. पावसाळ्यात तरी 8-8 दिवस उतार मिळायचा नाही. गावात ना दवाखाना ना डॉक्टर, औषधाविना माणसं मरायची. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.